नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिमिती व क्षेत्रफळ म्हणजे पेरिमीटर अँड एरिया या चॅप्टरच्या फर्स्ट पार्ट मध्ये आपण पेरिमीटर आणि एरियाचे जे फॉर्म्युले आहेत म्हणजे सूत्र आहेत, ती सूत्र आपण आकृतीसह एक्सप्लेन केलेली आहेत आणि त्यामुळे ती लक्षात ठेवणं किंवा समजणं तुम्हाला अत्यंत सोपं जाईल। त्यासोबत त्या सूत्रावर आधारित काही उदाहरणे जी आहेत त्या उदाहरणांचा देखील आपण विचार केला। तो व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मिळेलच, तो तुम्ही नक्की पहा। आता याच चॅप्टर मधील काही हायर लेवलचे जे सम्स आहेत किंवा उदाहरण आहेत त्या उदाहरणांचा आपल्याला विचार करायचा आहे। त्यामुळे चला तर आपण आता सुरुवात करूया। A page of calendar is 25 centimeter long and 26 centimeter wide. म्हणजे काय, दिनदर्शिकेचा ज्याचा आपण तारीख बघण्यासाठी वापर करतो त्याचं एक पेज आहे आणि त्याची लेंथ म्हणजे लांबी 25 सेंटीमीटर लांब आहे ती आणि 26 सेंटीमीटर वाईड म्हणजे रुंद आहे। व्हॉट इज इट्स एरिया, तर त्याचं काय आपल्याला काढायचंय, क्षेत्रफळ। बरोबर। आता कॅलेंडरचं किंवा दिनदर्शिकेचं पेज या टाईपचं असतं, त्याची आपल्याला लेंथ दिलेली आहे 45 सेंटीमीटर आणि 26 सेंटीमीटर ब्रीथ म्हणजे रुंदी दिलेली आहे। म्हणजे लांबी आणि रुंदी माहित आहे, ही एल झाला आणि ही काय झालं, बी झाला। आता याच्यावरून आपल्याला एरिया काढायचंय। मग काय करणार आपण, आयताकार दिनदर्शिकेच्या पानाचे क्षेत्रफळ किंवा बरोबर काय येणार, लांबी गुणिले रुंदी। क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, त्याच्या लांबी गुणिले रुंदी म्हणजे काय, एरिया ऑफ रेक्टँग्युलर कॅलेंडर, रेक्टँग्युलर पेज ऑफ कॅलेंडर इक्वल टू एल इंटू बी। ओके, लांबी गुणिले रुंदी आहे हा फॉर्म्युला आहे। आता आपण याच्या मदतीने लेंथ बघा आपल्याला किती दिलेली, 45 आणि ब्रीथ किती आहे, रुंदी 26 सेंटीमीटर। आता 45 ला 26 ने मल्टिप्लाय केले की तुमचा आन्सर येणार। आपण बघा, मी तुम्हाला लेफ्ट टू राईट मल्टिप्लिकेशन सांगतो म्हणजे जागेवरच उत्तर मिळेल। या नंबरला आपण प्रथम 4 ने मल्टिप्लाय करू। बघा इथेच 4 2 जा 8, ओके, अँड 4 6 जा 24 असेल याचे 2 वर आणि 4 खाली झालं। आता 4 ने मल्टिप्लाय केलं, आता 5 ने करू आपण, 5 2 जा 10, ओके, अँड 5 6 जा 30 कसं लिहिणार, 3 0। आता याच्यामध्ये नंबर फक्त बॅलन्स करायची, हा लास्ट डिजिट इथे घ्यायचा 0। आता बघा 3 आणि बाकीचे डिजिट इकडे आणायचे, 3 + 0 3 इथे आणला आणि 1 इथे येणार म्हणजे किती येणार, 7 10 11 70 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा चौरस सेमी, याचं काय असेल, क्षेत्रफळ। तर या पद्धतीने आपण कॅलेंडरच्या पेजचं क्षेत्रफळ काढू शकतो। सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे, व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल विथ बेस 4.8 सेंटीमीटर अँड हाईट 3.6 सेंटीमीटर। म्हणजे आपल्याला आता ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे। ट्रायंगल म्हणजे काय, त्रिकोण। या पद्धतीने एक ट्रायंगल आहे आपल्याला दिलेला आणि त्याचं काय दिलेलं आहे, विथ बेस, हा त्याचा बेस आहे। बेस म्हणजे काय, पाया। तर बेस किती आहे बघा, 4.8 सेंटीमीटर, बेस इज 4.8 सेंटीमीटर अँड इट्स हाईट, हाईट म्हणजे काय, उंची, ही त्याची उंची असेल, बरोबर ना, उंची किंवा एच हाईट, ती किती आहे, 3.6 सेंटीमीटर। आता त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे ना आपल्याला, 1/2 पाया गुणिले उंची। बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, किंवा काय म्हणू शकतो आपण, एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 1/2
इंटू बेस इंटू हाईट. आता दोन्ही व्हॅल्यू माहित आहेत आपल्याला, एरिया काढता येईल आपल्याला. चला आपण व्हॅल्यू टाकूया इथे 1/2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बेस? बेस इज 4.8 मल्टीप्लाय बाय हाईट इज 3.6. ओके. आता इथे 2 ने डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 2.4 इंटू 3.6. आता मगाच प्रमाणेच आपण थोडा वेळ डेसिमलला बाजूला ठेवू, डेसिमलला सोडून आपण गुणाकार करू. बघा 24 ने 36 ला मल्टिप्लाय करू आणि येणाऱ्या आन्सर मध्ये डेसिमल देऊ. ठीक आहे. 2 3 जा 6, लेफ्ट टू राईट करू. तुम्ही तुमच्या पद्धतीने गुणाकार केला तरी चालेल. बघा 2 3 जा 6 अँड 2 6 जा 12. फर्स्ट पार्ट. आता 4 ने मल्टिप्लाय करा. 4 3 जा 12 अँड 4 6 जा 24. ओके. आता नंबरला बॅलन्स करू आपण आन्सर काढण्यासाठी. व्हॉट इज लास्ट डिजिट? इकडनं फक्त एकच डिजिट घ्यायचं या पार्ट मधून आणि हे डिजिट आहेत ऍडिशन सहित इकडे आणायचे. म्हणजे 2 + 2 4 इथे येणार आणि 1 इथे येणार. काय येणार? 6 6 1 7 + 1 8. आता टोटल डेसिमल बघा किती आहे. तिथे एक डेसिमल आहे आणि इकडे एक डेसिमल आहे. म्हणजे टोटल 2 डेसिमल, 2 दशांश स्थळ आली ना. 1 2 राईट साइड ना आपण 1 2 डेसिमल सोडायचं. इथे डेसिमल येणार आणि एवढे स्क्वेअर सेंटीमीटर किंवा चौरस सेमी हे आपल्या त्रिकोणाचं काय असेल? क्षेत्रफळ किंवा एरिया ऑफ ट्रायंगल. कळालं? तर या पद्धतीने आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ सुद्धा काढू शकतो. बघा थर्ड क्वेश्चन आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट? म्हणजे आयताकार प्लॉट. प्लॉट म्हणजे काय? जमिनीचा तुकडा किंवा ज्याला भूखंड म्हणतो आपण. त्याची व्हॅल्यू म्हणजे किंमत काय असेल? 75.5 मीटर लॉंग म्हणजे 75.5 मीटर काय तो लांब आहे. अँड 35.5 मीटर ब्रॉड म्हणजे तेवढ्या रुंद आहे तो. ऍट द रेट ऑफ 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. म्हणजे एका स्क्वेअर मीटर साठी जर त्याचा दर 1000 रुपये असेल तर त्याची कॉस्ट काय होईल? किंमत काय होईल? प्रश्न लक्षात येतोय. भूखंडाची आपल्याला किंमत काढायची. आता कोणताही भूखंड जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याची किंमत कशी ठरते? तर त्याच्या एरियाला, क्षेत्रफळाला दराने गुणतो. दर म्हणजे काय? एका स्क्वेअर मीटरची जी किंमत असेल त्याला दर म्हणतो आपण. बरोबर. मग आता रेक्टँग्युलर म्हणजे असा आयताकार काय? तो प्लॉट आहे, जमिनीचा तुकडा आहे आणि त्याची आपल्याला लेंथ पण माहित आहे, म्हणजे लांबी पण माहित आहे आणि रुंदी पण माहित आहे. बरोबर. आणि त्याचा रेट आपल्याला दिलेला आहे. मग आता प्रथम आपल्याला काय काढावं लागेल? तर भूखंडाचे क्षेत्रफळ. बरोबर. म्हणजे काय? पहिल्यांदा येईल आयताकार भूखंडाचे क्षेत्रफळ. बरोबर. काय येणार? लांबी गुणिले रुंदी. म्हणजेच काय? एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट इक्वल टू L इंटू बी. आता लेंथ माहिती आहे आपल्याला. बघा किती आहे लांबी? 75.5 अँड ब्रीथ किती आहे? रुंदी बघा 30.5. आता परत मी लेफ्ट टू राईट ने मल्टिप्लाय करतो. बघा प्रथम मी 7 ने मल्टिप्लाय करणार. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता पण याची प्रॅक्टिस करा. बघा जागेवरच उत्तर येईल. 7 3 जा 21, 7 0 0 0 पण असं लिहायचं 0 0. ओके. 7 5 जा 35, 3 5 फर्स्ट पार्ट. आता 5 ने मल्टिप्लाय करू. 5 3 जा 15, 5 0 0, 5 5 जा 25, 2 5. अगेन 5 ने मल्टिप्लाय करायचे. 5 3 जा 15, 5 0 0, 5 5 जा 25, 2 5. आता नंबर आपण बॅलन्स करू. डिजिट लास्ट डिजिट इकडनं घ्यायचा 5 घेतला. आता इकडे कॅरी कोण होणार? हे सर्व डिजिट 2 5 1. आता 5 + 7 किती?
5 + 2 7 होणार आणि हे सर्व कॅरी करायचे. इथनं आपण 7 घेतले ना, आता इथे कोण येणार 5 + 2 7, 5 + 1 6 आणि 1. आपण डेसिमल विचारातच घ्यायचं नाही आधी, डेसिमलचं नंतर पाहू आपण. आता बघा 5 + 7 12 जा 2 1, 9 10 जा 0 1 3 2. ओके, किती आला 23 0. आता याला आपण असं वाचणार नाही कारण आपल्याला डेसिमल द्यायचे ना. किती एक डेसिमल टोटल 2 डेसिमल आहे, म्हणजे राईट साइडने 1 2 एवढे डेसिमल सोडले की एवढे स्क्वेअर मीटर किंवा चौरस मीटर हे याचं काय झालं क्षेत्र झालं. हे काय झालेलं आहे त्याचं एरिया. परंतु आपल्याला प्लॉटची काय करायची किंमत, बरोबर ना, आपल्याला एरिया नाही काढायचा. आता भूखंडाची किंमत म्हणजेच काय कॉस्ट ऑफ प्लॉट. आता किंमत काढायला तुम्ही काय कराल, त्याचे क्षेत्रफळ गुणिले दर, बरोबर, त्याचा एरिया इंटू रेट. आता एरिया आपण काढलेला आहे किती आहे 2302.75. याला रेट म्हणजे काय पर स्क्वेअर मीटरचा. आता 1 स्क्वेअर मीटर जर एरिया असता तर आपल्याला 1000 रुपीज द्यावे लागले असते, बरोबर. मग आता एवढ्या स्क्वेअर मीटरला किती रुपये द्याल, तर त्या स्क्वेअर मीटरला आपण 1000 ने गुणणार रेटनं, म्हणजे इथे 1000 ने मल्टिप्लाय करूया आपण. 1000 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे वेगळं काहीच नाही करायचं, 230275 ऍज इट इज लिहायचं, बरोबर. डेसिमल सोडू आणि 3 0 येणार, डेसिमल सोडून मल्टिप्लाय केला आपण. आता 2 डेसिमल आहे तिथे, म्हणजे 2 डेसिमल आपण सोडूया 1 2 म्हणजे इथे येणार. आता हे डेसिमल नंतर यांना व्हॅल्यू आहे, म्हणजे आपली किंमत किती राहील 230275 रुपीज. या भूखंडाची काय असेल किंमत असेल किंवा कॉस्ट ऑफ प्लॉट. लक्षात आलं आपण काय केलं, परत लक्षात घ्या. भूखंडाचं आपल्याला काय दिलं होतं लेंथ आणि लांबी आणि रुंदी. त्यावरून आपण प्रथम भूखंडाचं काय काढलं क्षेत्रफळ काढलं, तेवढे स्क्वेअर मीटर आलं. आता रेट म्हणजे काय एका स्क्वेअर मीटरचं किंमत होती. आता 1 स्क्वेअर मीटरला जर 1000 रुपीज, तर एवढ्या स्क्वेअर मीटर साठी आपल्याला काय करावं लागेल, त्यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे भूखंडाची किंमत काढायला क्षेत्रफळाला दराने गुणायचं असतं. कोणत्याही प्लॉटची किंवा तुम्ही घर जरी खरेदी केलं तरी घराचा जो रेट असतो त्या रेटने आपल्याला त्या टोटल एरियाला, किती एरियाचा आपण फ्लॅट घेतोय त्याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं आणि मगच आपला आन्सर येत असतं. लक्षात आला. बघा आणखी एक गमतीदार प्रश्न आहे. आता जागे अभावी मी मराठीतून लिहत नाही, तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, बघा समजून घ्या. अ रेक्टँग्युलर हॉल म्हणजे आयताकार सभागृह आहे. हॉल असतं ना आपल्या घराचं तसं. इज अ 12 मीटर लॉंग, 12 मीटर कसं आहे ते लांब आहे असं, अँड 6 मीटर ब्रॉड आणि 6 मीटर असं रुंद आहे. इट्स फ्लोरिंग इज टू बी मेड, म्हणजे त्याला आपल्याला फ्लोरिंग करायचे. फ्लोरिंग म्हणजे काय फरशी घालायची, बरोबर, लाद्या बसवतो ना आपण. ऑफ स्क्वेअर टाइल्स, कशानं चौरसाकार फरशा बसवायच्या त्याला आपल्याला. पण ती कशी आहे ऑफ साइड्स 30 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर बाजू असलेली चौरसाकार फरशी आपल्याला बसवायची. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये चौरसाकार फरशा बसवलेल्या असतात सर्वत्र. हाऊ मेनी टाइल्स विल बी फिट इन द एंटायर हॉल, मग त्या हॉलला किती टाइल्स लागतील, बरोबर. हाऊ मेनी टाइल्स वुड बी रिक्वायर्ड इफ टाइल्स ऑफ साइड 15 सेंटीमीटर, म्हणजे 30 सेंटीमीटरची फरशी घेतली तर आपल्याला किती फरशा लागतील. आणि जर त्याऐवजी जर आपण 15 सेंटीमीटरची म्हणजे छोटी फरशी घेतली तर आपल्याला किती टोटल टाइल्स तिथे लागतील, बरोबर. म्हणजे नंबर ऑफ टाइल्स आपल्याला काढायचे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या सहज लक्षात येईल हा प्रश्न कसा सोडवायचा. समजा हा एक आयताकार काय आपला हॉल आहे आणि या हॉलचं जे एरिया आहे याचा एरिया समजा 20 आहे, बरोबर. 20 स्क्वेअर सेंटीमीटर आहे समजा, आणि तुम्हाला 2 सेंटीमीटरची
एक काय करायची, फरशी बसवायची. आता मला सांगा किती फरशा लागतील तुम्हाला? 20 एरियामध्ये 2च्या किती फरशा बसतील? 10 बसतील, बरोबर ना? कसं काढलं तुम्ही? या 20 ला 2 ने डिवाइड केलं म्हणजे हॉलच्या एरियाला त्या टाईलच्या एरियाने डिवाइड केलं की 10 येईल, म्हणजे 10 बसू शकतील इथे, बरोबर ना? येते का लक्षात? म्हणजे टोटल आता यावरून तुम्हाला एक सूत्र मिळेल, काय की फरशांची संख्या कशासाठी? सभागृहासाठी. सभागृहासाठी लागणाऱ्या फरशांची संख्या बरोबर काय? तर सभागृहाचे क्षेत्रफळ, हे मोठं म्हणजे काय? सभागृहाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? एरिया ऑफ हॉल. याला डिवाइड करायचं, भागायचं. कशाला? एका फरशीचे क्षेत्रफळ म्हणजे काय? एरिया ऑफ 1 टाईल. आता या ठिकाणी लक्षात घ्या, सभागृह जो आहे तुमचा रेक्टँग्युलर आहे, सभागृह आयताकार आहे ना, आणि फरशी कशी आहे? फरशी चौरसाकार असते, स्क्वेअर असते, बरोबर? म्हणजे सभागृहाच्या एरियासाठी फॉर्म्युला काय येणार तुमचा? L इंटू B. आणि फरशीसाठी काय येणार? साइड इंटू साइड. आता बघा या ठिकाणी जरा व्हॅल्यू आपण विचारात घेऊ. काय काय दिलेलं आहे बघा. सभागृहासाठी L किती आहे बघा? L किती आहे? 12 मीटर आहे. आणि B किती आहे? 6 मीटर आहे. ठीक आहे. आणि फरशीसाठी, फरशी स्क्वेअर आहे ना, 2 पार्ट आहेत बघा. पहिल्यांदा फरशीची साइड किती आहे? 30 सेंटीमीटर. म्हणजे साइड किती आहे? 30 सेंटीमीटर आहे फर्स्ट याच्यात. आणि सेकंड टाइमची साइड किती आहे? 15 सेंटीमीटर, बरोबर. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, हॉलची जी लेंथ आहे ती मीटर मध्ये आणि टाईलची लेंथ कशामध्ये? सेंटीमीटर मध्ये. म्हणजे युनिट सेम आहेत का? आपले एकक समान आहेत का? नाही. मग आपल्याला या मीटरचं कशामध्ये कन्व्हर्शन करावं लागेल? सेंटीमीटर मध्ये, बरोबर. मग आता 12 मीटरची किती सेंटीमीटर होणार? तर 12 इंटू 1000. कारण एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतात. किती सेंटीमीटरचा 1 मीटर होतो? 100 सेमीचा ना. मग आता 100 ने मल्टिप्लाय केल्यावर किती येणार? 1200 सेमी. आणि त्याचप्रमाणे इथे पण येणार 6 इंटू 100 इक्वल टू 600 सेंटीमीटर. आणि हे पण सेमी आहे. म्हणजे आपले आता युनिट कसे झाले? समान. आता लेंथ आपण काय घेऊ शकतो? लेंथ 1200 इंटू ब्रीथ, रुंदी बघा, ही लांबी आहे हा, आणि ही काय? रुंदी, बरोबर. आता बघा किती आहे? रुंदी किती आहे? 600 डिवायडेड बाय टाईम. फर्स्ट क्वेश्चन घेतोय आपण. फर्स्ट काय येणार? 30 इंटू 30. आता याला आपण सिंप्लिफाय करू. 0 घालूया. 0 0. अजून काय येणार? 0 0. मग आता 3 च्या टेबल मध्ये 6 आहे. 3 1 जा 3, 3 2 जा 6. आणि 3 ने याला डिवाइड करा. 3 1 जा 3, 3 4 जा 12. आणि हे 0 ऍज इट इज वरती आणायचे, बरोबर. म्हणजे काय राहिलं? 400 इंटू 2. म्हणजे टोटल किती येणार? 800 टाईल्स किंवा फरशा लागतील. समजतं? तर या पद्धतीने आपण काय केलं? सभागृहाच्या एरियाला एका टाईलच्या किंवा फरशीच्या एरियाने डिवाइड केलं आणि आपला आन्सर काढलं. आता सेकंड क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा. हे सर्वच नाही. सेकंड क्वेश्चनला तुम्ही सेम फॉर्म्युला घ्यायचा, फक्त 30 च्या ऐवजी इथे काय येणार? 15 इंटू 15. आणि मग तुम्हाला त्याचं सुद्धा आन्सर काढता येईल. तर ते तुम्ही काढा. लक्षात आलं? तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतो. हा तर मित्रांनो, इथे फरशांची संख्या म्हणजे काय काढायचं होतं आपल्याला? नंबर ऑफ
नंबर ऑफ टाइल्स हे लिहायचं राहिलं होतं. तर या पद्धतीने नंबर ऑफ टाइल्स आपण काढलं पहिल्या क्वेश्चन मध्ये. सेकंड पार्ट मध्ये तुम्ही 15 आणि 15 घेऊन सुद्धा काढू शकता. कळालं? तर याच प्रकार व्हिडिओ आवडला विद्यार्थी मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या प्रकारच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद. थँक्यू.